काय सीसीटीव्ही शादी इकडं 0 मिनिटात. काय चाललंय पोरांनो? कसली चर्चा? अरे चर्चा कसली? बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट बातमी आली पेपर मध्ये ठळठळीत. काय सांगतोय बघू. हे बघ. लगा 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 डिग्री नसताना केलं ऑपरेशन, पेशंटचा जागीच मृत्यू. मृत्यू? ए अरे त्या डॉक्टरचं सोडा, त्या पोरांचं काय झालं ते बघा. अरे नुसत्या सरपंचाच पोरगा आजारी नाही बाबा, गावातली लय पोरं आजारी आहे ती. त्यांना बरं करायसाठी काहीतरी उपाययोजना करा. काय सरपंचाचं पोरग? ती बार का आतिश, त्याला काय झालं? काय झालं तुला माहित नाही काय झालंय? अल्ला का देव माणूस आहेस की गावचा? सगळ्यात पहिली बातमी तुझ्याकडे पोहोचली पाहिजे, तुलाच माहित नाही. हरकत नाही, जसा तू लोकांच्या मदतीला धावून जातो तसा आज मी धावून गेलेलो. अरे गावात काय साथ पसरली लागा. अरे सरपंचाचं पोरग आजारीच पडले, नुसतं उलट्या करतंय. नाही 7 नाही 100% 7 आले असणार गावात. काय 7 कसं असते? एकाचा रोग दुसऱ्याला, दुसऱ्या तिसऱ्याला असं होत असतं ना. 7च आहे ना ती. बेकार. कातळवाडीतील डॉक्टर अजित कुमार देवच्या स्मारकासाठी गावकरी सज्ज. चला म्हणजे मी मेलोय हे कातळवाडीतल्या लोकांनी स्वीकारलंय तर म्हणजे आता पोलीस मला शोधत इकडे येणार नाहीत. चला चांगलंच घडतंय सगळं. फक्त त्या डिंपलने कुठे काही कांड करायला नको. तिची एक चुकही मला महागात पाडू शकते. डॉक्टरांनी विभावरीला चांगलंच घोळात घेतलंय. आता फक्त लवकरात लवकर पैसा काढलं म्हणजे झालं. पण ह्या डॉक्टरांचा काय भरोसा नाही. कधी ते पैसा घेऊन पळून जातील ना, मला ठांग पत्ता पण लागू द्यायचा नाही. पण मी आपण डिंपल हाय. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, तुमचं नाक कसं दाबायचं हे या डिंपलला चांगलंच माहित आहे. कुठे गेली होतीस तू? तुला किती वेळा सांगितलंय की न सांगता घराबाहेर जायचं नाही म्हणून. आणि कोणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारायला लागलीस ग? कोणाच्या जीवावर उड्या मारतीयस? का गेली होतीस घराबाहेर? बोल लवकर. बाबा, ते ड्रेस शिवायला टाकलेत ना, ते आणायला गेले होते. मग घरातले सगळे मेलेत का? मला बरोबर घेऊन जायला काय झालं तुला माहितीये ना? तुला एकटीला बाहेर जायला परवानगी नाही म्हणून. का ग अशी वागतेस विभा? एकदा का लग्न करून त्या नवऱ्याच्या घरी गेलीस ना की मग तुला काय वागायचं तसं वाग त्या नवऱ्याच्या मर्जीनं. लग्न जमतंय कुठेचं लग्न? तिचा मंगळ वाटेत शनी म्हणून आडबा उभा आहे आमच्या. जन्माला आली ना तेव्हा अपशकुनी म्हणून जन्माला आली. कधी एकदा हिचं लग्न जमतंय आणि ही ब्यात घराबाहेर जाते असं झालंय मला तर. रडू नकोस. आणि मी काय सांगतोय ते नीट लक्षात घे. घराबाहेर आता पाऊल टाकायचं नाही. ते तुझे ड्रेस वगैरे काय शिवायला टाकलेत ना, ते सुद्धा आणायला जायचं नाही. त्या टेलरला सांग आणून द्यायला. कळलं? कळलं का? हो. मग जा आता तुझ्या खोलीत. होय ग फुलत आहे. आत्यांचं जेवण झालं बी? हा, गेल्यात कुठे त्या? घरात बी दिसेना. अगं आत्या आपल्या ना आत्ता जेवून गेल्या बघ. ती त्यांची गावातली मैत्रीण नाही का शोभाताई, त्यांच्याकडे गेल्यात त्या. हाय का आता शोभाताई नाही काय उद्योग नाही का? हा, बघतीये ना गावामध्ये बाई कशी पोरं आजारी पडायला लागली. आता आपल्या आत्यानं तिथं जाऊन काय झालं तर कुणी निस्तरायचं? होय हो, मी ऐकलं की गावामध्ये बारक्या बारक्या पोरांना उलट्या होत आहे आणि त्यांना हॉस्पिटलात ऍडमिट केलंय म्हणे. हा, ते सरपंचाच्या पोराने बी झाले. जाऊन बघायला पाहिजे एकदा तिकडं. अचानक असं काय झालं? बघ की बाय, काय गावातल्या बारक्या बारक्या पोरांवर संक्रांत आली, काय उलट्यान बिलट्या होऊ लागल्या, त्यांना काय कळना झालंय. देवाच्या कृपेने आपल्या घरावर बी कुठलं संकट नका यायला. आत्या, काय नाही होणार. होय की ग. अहो तुम्ही बी त्या सरपंच पोराला बघून या उद्या.
ऋतिक काय झालं? काय झालं? अरे काय होतंय? काय उलटी होते का ते? बघ बरं तुझ्या ऐक रित्या बाई अरे काय झालं? धर पाणी पी धर हाय का बाई बाई तुला बरं नाही वाटत आहे? हात फिरव हात फिरव ते काय होतंय? हा पोट दुखतंय पप्पा. काय खाल्लं होतं त्यांनी? दादा गोळा खाल्ला होता. गोळा? तरीच गोळा कसा बनवतात माहिती ना? घाण पाण्याने बर्फ बनवतात, त्यात केमिकल असतं, त्याच्यामुळेच झालंय. मी सांगत होतो नका खाऊ पण माझं कोण ऐकतंय? आता डॉक्टरचा खर्च कोण करणार? अहो ऐका ना गोळ्या खाऊन नसेल झालं काही, कारण आम्हाला सगळ्यांना व्हायला पाहिजे. आम्ही समद्यांनी खाल्लाय गोळ्या. वय अप्पा, आम्ही सगळ्यांनीच खाल्ला होता गोळा. हा हावसाने पण खाल्ला होता गोळा. तिला कुठं काय झालंय? अगं बाई हाय का हौशे, अहो काय व्हायला लागले हो पोरासनी. यासनी लवकरात लवकर घेऊन जाऊया आपण दवाखान्यात सुद्धा. चल आपण घेऊन जाऊया यासनी. एवढ्या कारणासाठी डॉक्टरकडे जायची काही गरज नाहीये. त्यांना पित्त झालंय, आरबट चरबट काहीतरी खाल्ला असेल त्याने, त्याच्यामुळे उलट्या होत आहेत त्यांना. ए पोरांनो, अजिबात उलट्या थांबवायच्या नाही. होऊ देत चांगल्या, त्यांनी तुम्हाला बरं वाटेल. होऊ दे. ए वॉक नसेल उत्तर राहू दे. पाणी पी बरं वाटेल बाळा. डोक्याला नुसता ताप. राहू दे. पाणी पाजा पाणी पाजा. पाणी पी पाणी पी. ऋतिक पाणी पी बाळायचं. बस हा हळूहळू पी आणि हळूहळू पी. बरं वाटेल. रडायचं रडू नये. हा बरं वाटेल बरं वाटेल. पोट दुखतं का? बरं वाटेल. आता ही वाड्यातली माणसं त्या मुलांच्या उपचारासाठी माझ्याकडे पैसे मागतील. झालं, आलेच मागे मागे. टिम्पल सोबत कोणी बघितलं ना संशय घेतील आपल्यावर. तो संशय येऊ नये ना, त्यासाठी चालली आहे मी. थांबा झालं, काय करतेस? सांगते. हा, तुम्हाला जर तुमची जान वाचवायची असेल तर फॉलो मी. चला चला.